संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, मी आता बसलो आहे सध्या बाहेर. रात्रीचे वाजलेत 9:30 वाजून गेलेत आणि बोलला संध्याकाळी व्हिडिओ स्टार्ट केला. सकाळी तुम्ही बघितलं आपल्या लाईव्हवर पाऊस चालू होता आणि पावसाने आज कहरच केला. सकाळपासून होता पाऊस, दुपारी कुठेतरी थंड झालं आहे. काय बोलणार पावसाला, अवकाळी पाऊस. आज काय ते पाऊस बघून जातो, सगळे ऋतू, सगळे सण बघून जाणार आहे. आता आज कार्तिकी एकादशी पण बघितली आणि कार्तिकी एकादशी असल्यामुळे काय काही ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी तुळशी विवाह साजरा केला जातो. आणि आज बघा, आज परत फटाके फोडायला सुरुवात झाली. बरेच दिवस, आज यावर्षी दिवाळीत सुरुवातीला फटाके फुटले नाही असं नाही, पण नंतर जरा स्टॉपच झालं त्याचं. आता उद्यापासून काही जणांच्या शाळा देखील चालू होतील, दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या. आणि आज तुळशी विवाह आहे आमच्याकडे. काही ठिकाणी आता उद्या साजरे करतात, एकादशीच्या दिवशी नाही करत. काही लोक एकादशीच्या दिवशी करतात, काही लोकांनी काल केले, असं आहे. आणि आता झालं, आता लग्नांचा सीझन चालू होईल. पण काय माहिती, पावसामुळे काय बऱ्याच जणांचं नियोजन बिघडतंय, नाही बिघडतंय, बघूया. चाललंय मस्त. तुम्हाला दाखवतो, आत्ताचं वातावरण दाखवतो. आपल्याकडे पण लाईटिंग आहे, इथे पण लाईटिंग. सकाळी पावसामुळे सगळं विरस झाला लोकांचा. ढग अजूनसुद्धा आहेत ह्याच्यामध्ये आकाशात, दुसर. आणि बरेच आज मुलं उरलेले फटाके फोडत आहेत. पावसामुळे बरेच दिवसात फोडायला नव्हत्या भेटल्या. समीक्षा आज पण जाऊन आली रिक्षावर. थोडं सकाळी पण गेली होती, दुपारी गेली. पण आज रविवार असल्यामुळे जरा संथ गतीने चालू होतं. आमची तूर बघा, फुलली आहे सगळी, काय गळून पण तेवढीच गेली. मंडळी, काय चाललंय बाकी विशेष? तुमच्याकडे झाली की नाही तुळशीची लग्न? आम्ही ॲक्च्युली दरवर्षी ना या तुळशीच्या, म्हणजे आम्ही भाऊबीजेनंतर 2-3 वर्ष तर गावीच असायचो भाऊबीजेनंतर. आणि मग आमच्या बाजूचे देवळेकर काका, त्यांच्या इथे तुळशीची लग्न असायची, तिथे तुळशीची लग्न करायचो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमच्या मुरड्यामध्ये विठ्ठल रखुमाई मंदिर आहे, तिथे जेवणाचा कार्यक्रम असायचा, तिथे आम्ही असायचो, कारण सुट्ट्या असायच्या त्यावेळेला. आणि ते कार्यक्रम असल्यामुळे तिथे मस्त छान आम्ही एन्जॉय करायचो. पण यावर्षी काय आम्ही गावी गेलोच नाही. जायचं होतं, मागे गणपतीनंतर गेलो होतो, पण ते पण 2 दिवस गेलो होतो. त्यानंतर मग काय गावी गेलो नाही. आणि आता जायचं तर आपल्या सगळ्या रिक्षाच्या कामामुळे राहिलं अडून. आणि आता पासिंग वगैरे झाले गाडीचं. आता नंबर कधी पडतो त्याच्यावर आहे. तरी पण समीक्षा चालवते थोडी गाडी. रिस्क आहे, कारण कुठे पकडलं, फाईन मारलं तर. पण तरी पण ती आपला हात साफ व्हावा म्हणून थोडी गाडी चालवते. बघूया आता कसं काय, नंबर कधी येते मेसेजवर, आम्ही त्याची वाट बघतोय. म्हणजे फायनल प्रोसेसिंग होऊन जाईल आपली. किती एक गोष्ट घ्यायची असेल तर किती बापरे बाप, हे अथक परिश्रम करावे लागतात. असं तर चला मंडळी, आता झोपतो. आता रविवार होता, आता उद्यापासून परत वर्किंग डे चालू. आता सुट्टी असली ना, कुठे दिवस निघून जातात ना, काय कळत नाही. बाहेर जाता येत नाही, काय जाता येत नाही. सगळं बिझी दिवस. असो, काही हरकत नाही. तर चला मंडळी, आता या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.